प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हणतात, पण प्रत्येक यशस्वी स्त्री मागे पुरुष असतोच असं नाही. हे असं का घडावं? पण हा प्रश्न तरी मला आज का पडावा? यशाच्या शिखरावर असतानाही मी दुःखी आहे म्हणून? मग ही आठवण आज का व्हावी? या रक्तळलेल्या पथावरचं प्रत्येक पाऊल ठेचाळलं म्हणून? अग्नीच्या ज्वाळेने पाय पोळले म्हणून? की मग या आठवणी मला का सतावतायत? आठवणी उदास, दुःखी करणाऱ्या. मी त्या आठवणी दडपण्याचा प्रयत्न केला, पण ती वाट वेडेपणाची होती. एखाद्या अजस्र पाणलोटासारख्या त्या आल्या, चारी बाजूने आल्या. मी त्या खाली पुरती सापडले. मन जेव्हा विफल असतं, संरक्षक तट कोसळून पडतात, तेव्हाच अचानक हा हल्ला होतो. गुदमरून टाकणारा तसं नसतं तर? चैतन्याच्या आठवणीने मी विफल का झाले असते? चैतन्य. आज सकाळपासून मला त्याची तीव्रतेने आठवण होत होती. आणि नेमका सकाळी सॅमीचा फोन आला आणि आठवणी अधिकच तीव्र बनल्या. तेही त्याच्या तोंडून नव्हे, तर हसते परहसते. गेल्या सबंध वर्षात त्याची काही बातमी नव्हती. फक्त तो मद्रासला गेला आहे इतकंच माहीत झालं होतं. सॅमी नेमकं काय बरं म्हणाला होता? कुठल्या तरी कॉन्ट्रॅक्टबद्दल तो बोलत होता. कसलं कॉन्ट्रॅक्ट? मला ते काही आठवत नाही. आणि ते कॉन्ट्रॅक्ट म्हणे आम्हाला दोघांना पुरं करायचं आहे आणि त्यासाठीच तो येणार आहे इथं, या घरी. एका वर्षात त्याच्यात काही बदल झालाय की काय तसाच आहे तो? खरं म्हटलं तर त्यावेळी माझं चुकलंच. पण त्याचं तरी कुठे बरोबर होतं? दोघांनी थोडं सैल सोडलं असतं तर. पण ती जर तरची भाषा आता काय उपयोगाची? दारावरचा बडझर वाजतोय. बहुधा सॅमी आला असावा. यस, कम इन, मी बसल्या जागेवरूनच म्हणाले. दरवाजा हलकेच लोटून सॅमी आत आला. त्याचं खरं नाव काही सॅमी नाही. चांगलं साईनाथ नाव आहे त्याचं. पण आमच्या या नाटकी दुनियेनं त्याला साईनाथचं सॅमी कधी करून टाकलं ते त्याला तरी माहीत आहे की नाही कुणास ठाऊक. सॅमी आला. तो समोरच्या गुबगुबीत कोचावर बसला. त्याची ही नेहमीचीच सवय. कोचाच्या पाठीवर हात ठेवून हाताच्या पंज्यावर डोक्याचा मागील भाग टेकून रेलून बसण्याची. माझा फोन आल्यावर तुला थोडं आश्चर्य वाटलं असेल नाही? त्याने आपल्या नेहमीच्या लकबीने प्रश्न केला. थोडं. मी चांगलीच बुचकळ्यात पडले आहे. मी म्हणालेही, कॉन्ट्रॅक्टची काय भानगड आहे? छान, श्यामी हसून म्हणाला. तू विसराळू बनलीस हे 100% प्रोफेशनल म्हणजे तो कुठल्या संदर्भात बोलतोय हे मला कळेना. नको असलेल्या प्रश्नाला छान बगल दिलीस म्हणून म्हटलं. नाही रे, मला काहीच आठवत नाही, ती प्रांजळपणे म्हटलं. तुमच्या दुरावा होण्यापूर्वी तुम्ही एखादं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं? बापरे, मी हादरलेच. मला त्या गोष्टीचा साफ विसर पडला होता. नाहीतरी चैतन्याशी संबंधित असलेल्या साऱ्याच गोष्टी मी विसरण्याचा प्रयत्न करत होते. चैतन्याचा आणि माझा विवाह, आम्ही दोघांनी एकत्र केलेले शो, सारं काही स्वप्नवतच ठरलं नव्हतं का? का ग, बोलत का नाहीस? त्याने विचारले. चैतन्याच्या आठवणीत हरून तर गेलीस नाहीस ना? मी नाक उडीत म्हणाले. आता काय उरलंय त्याच्या आठवणीत ठेवण्यासारखं? हो, सॅमीने एक निश्वास टाकला. म्हणजे तुला खरंच काही वाटत नाही त्याच्याबद्दल? आता त्याला कसं सांगणार? चैतन्याच्या आठवणीने मी दिवसरात्र उभी जळते. ते पण चैतन्याला त्याची थोडी तरी फिकीर आहे का? पुऱ्या वर्षात साधं खुशालीचं पत्रही नाही. मग काय ठरवले आहेस तू? सॅमीने सरळच विचारले. मी एकदम दचकून विचारले. कशाबद्दल म्हणतोयस तू? श्यामीने कपाळावर हात मारून घेतला. तो सावरून बसला आणि त्याने सरळच माझ्याकडे रोखून पाहिले. या सॅमीबद्दल माझ्या मनात आदराची भावना आहे. श्यामीच्या प्रयत्नानेच मला हे आजचे स्थान प्राप्त झाले आहे. सॅमी मॅनेजर आहे, हितचिंतक आहे आणि वयाने मोठे असलेल्या नातेवाईकासारखाही आहे. कधी येणार आहे तो आणि कुठे राहणार आहे? मी विचारले. कुठे म्हणजे? त्याने एकदम दचकल्यासारखे दाखवीत विचारले. ही त्याची आणखी एक लकब. इथे राहणार आहे तो. तुम्ही काही अजून कायदेशीर हरकत घेतली नाहीत, तेव्हा तू कायद्याने अद्यापही त्याची पत्नी आहेस. त्याचं हे बोलणं ऐकून खरं म्हटलं तर मला आनंद झाला होता, पण तसं दाखवणं म्हणजे स्वतःचा इगो दुखावला जाणार होता.
तो इथे राहिला तर तुझी काय हरकत आहे? सॅमीने विचारले. नाही, तशी हरकत नाही. नाही तरी आम्ही अद्याप कायदेशीर फारकत घेतलेली नाही. तेव्हा म्हणजे त्याने इथे राहायला तुझी काही हरकत नाही. एका अटीवर, मी म्हणाले. तो बिझनेससाठी इथे येणार आहे, बरोबर? बरोबर. तर मग त्याने तसंच राहावं. म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ त्याने पत्नी म्हणून माझ्यावर कसलीही सक्ती करू नये किंवा तशी अपेक्षाही करू नये. मी माझी अट सांगितली. तू काहीतरी अट घालते आहेस प्राजक्ता. मला वाटतं तुम्ही एकमेकांशी जमवून घेण्याचा फायदा आहे. ते मला कळत नव्हतं असं नाही. त्याच्यावर माझ्या अद्यापही प्रेम आहे. पण म्हणून मी तरी कमीपणा का घ्यावा? इंडस्ट्रीत मला एक विशेष स्थान आहे. तो लेखक आहे, मोठा दिग्दर्शक आहे. पण म्हणून मी त्याच्यापुढे नमावं, शरणागती पत्करावी असं थोडंच आहे. छे, मला नाही जमणार. केव्हा येणार आहे तो? मनातले हे विचार दाबून ठेवीत मी विचारले. शामीचा चेहरा काहरा काहीसा खिन्न झाला. वास्तविक याची ती खिन्न मुद्रा मला पाहवत नव्हती. सॅमी मला वडीलधारा होता, माझा गॉडफादर होता. पण तरीही माझी मतं, माझे पूर्वग्रह मला सोडता येणार नव्हते. अहंकार हा वाईट असतो. एखाद्या जळवेसारखा सारं रक्त शोषून घेतल्याशिवाय जळवेची पकड सुटत नाही. तद्वतच अहंकार देखील माणसाचा प्राणहरण केल्याशिवाय सुटत नाही. माझ्या कल्पनेप्रमाणे तो उद्या येईल, सॅमी म्हणाला. हे बघ बेबी, त्याला अधिकच दुखवू नकोस. पुन्हा एकदा माझी स्वाभिमानाने डंक मारला. तो दुखावला गेला आहे आणि माझा कुणीच का विचार करत नाही. आई तशीच. ती नेहमी सांगते, चैतन्य तुझा पती आहे. तो मनस्वी आहे, हळवा आहे. त्याला दुखवू नकोस. पतीशिवाय पत्नीला शोभा नाही, मान नाही. ठीक आहे, मी अलिप्त स्वरात म्हटलं. आय विल ट्राय माय बेस्ट. निदान सॅमीला तरी मला दुखविता येत नाही. माझ्या त्या शब्दाने शामीचे समाधान झाले. माझी तीच अपेक्षा होती, तो म्हणाला आणि उठला. सॅमी उठला आणि निघून गेला होता. पण मी मात्र एकदम सुन्न झाले. चैतन्य पुन्हा येणार होता, इथे राहणार. मी काही वेळ तशीच बसून राहिले, सुन्न होऊन, पॅरालिसिस झालेल्या माणसाप्रमाणे. आणि मग स्मृतीला पंख फुटू लागले. मनाची रंगीबेरंगी फुलपाखरे इतवस्त पसरू लागली, विखरू लागली. चैतन्याची भेट झाली, अगदी प्रथम भेट. तो दिवस, ती वेळ, अगदी तो क्षण देखील मला जशाचा तसा आठवतो. वर्षानुवर्ष जपून ठेवलेल्या एखाद्या सुगंधासारखा. एका हौशी नाट्य संस्थेचे ते एका स्पर्धेतले नाटक होते, शतजन्म शोधताना. नाटकाचे नाव मोठे काव्यमय होते. ते मी सायक्लोस्टाईल स्क्रिप्ट वाचले होते. नाटकाच्या नावाने माझ्या मनाची आधीच पकड घेतली होती आणि स्क्रिप्ट वाचल्यावर तर मी मनाने पुरती बेहोश होऊन गेले होते. या नाटकाच्या लेखकाला मी पाहिले नव्हते, पण त्या लिखाणावरून मी बरीचशी कल्पना करू शकले होते. केवळ छंद म्हणून माझ्या कल्पनेतला हा लेखक निश्चितच देखणा आणि हळुवार होता, रोमॅन्टिक होता. आणि प्रत्यक्षातही तो तसाच होता, हळुवारपणे तितकाच कणखर. हे चैतन्य गोखले, या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक. तो तालमीसाठी आल्यावर सॅमीने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. आणि गोखले ही प्राजक्ता जोशी. चैतन्य मंद हसला. त्याचे मोठाले डोळे विलक्षण बोलके होते. केवळ 25तला हा तरुण हाडापेराने चांगला थोरडा झाला होता. वर्णाने गोरा होता. कपाळावर येणाऱ्या काळ्याशार केसांची झुलपे एका हाताने मागे फेकण्याची त्याची सवय जीवघेणी होती. आपल्या ह्या नाटकाचा बहुधा हाच हिरो असावा अशी माझी कल्पना झाली. त्याच्याबरोबर काम करायला मला निश्चितच आवडणार होते. अगोदर कुठे काम केले आहेस, त्याने विचारले. हो, शाळेतून, मी उत्तरले. म्हणजे स्टेज डेअरिंग आहे असं म्हणायला हरकत नाही. बोलताना त्याचा सूर काहीसा मिश्कील बनला, असा मला भास झाला. मला एकदम राग आला. मला तो अगदीच नवशिकी समजत होता. हे बघ, काय नाव आहे तुझं? प्राजक्ता नाही का? तुला या नाटकात हिरोईनचं काम मिळेल असं वाटलं असलं तरी प्रथमच ती गोष्ट मनातून काढून टाक. इथे तुझ्याहूनही खूप सिनियर पोरी आहेत आणि त्याही देखण्या आहेत. तेव्हा मिळेल ते काम करण्याची तयारी असेल तरच इथे यायचं. मला मनातून खूपच राग आला होता. आज मी प्रथमच इथे आले होते, त्याला पहिल्यांदाच भेटले होते आणि हा शहाणा माझी पुरती ओळख होण्याआधीच मला सुनावीत होता. हे पहा गोखले, शामी मध्येच म्हणाला. पोरी टॅलेंट आहेत आणि म्हणून मी तिला घेऊन आलो आहे. तेव्हा ओके, चैतन्य म्हणाला. हिच्यात टॅलेंट्स नाहीत असं म्हणत नाही मी, पण तुला माहीतच आहे, बऱ्याच वेळी माणसाच्या स्वतःबद्दलच्या कल्पना अवास्तव असतात.
म्हणून वेळीच इशारा, बाकी काही नाही. मग त्याने माझ्याकडून थोडंसं वाचून घेतलं. माझ्या मते मी निश्चितच चांगला परफॉर्मन्स दिला होता, पण त्याच्या नाकावरची माशीही हलली नव्हती. याच्याशी आपलं फारसं जमणार नाही याची मी लागलीच खूणगाठ बांधली. आता या शनी भेटीचा पहिला क्षण मला जसाच्या तसा आठवत होता. नाटकाच्या तालमी रीतसर सुरू झाल्या आणि आम्ही थोडेसे जवळ येऊ लागलो. एकमेकाला समजावून घेऊ लागलो. नाटकात अर्थातच माझी भूमिका दुय्यम स्वरूपाची होती. नायिका होती सोनल. भूमिका दुय्यम स्वरूपाची असूनही मी ती खळखळ न करता स्वीकारली. त्याला कारणही तसंच होतं. नाट्यसुगंधची कीर्ती मी ऐकली होती. महाराष्ट्र नाट्य स्पर्धेत गेली 3 वर्षे ही संस्था अंतिम फेरीत पोहोचली होती आणि यावेळी तर नाटक अंतिम फेरीत आणण्याची महत्त्वाकांक्षा नाट्यसुगंध बाळगून होते. संस्थेने यावेळी प्रथमच चैतन्याचे नाटक निवडले होते. दिग्दर्शक म्हणून त्याचा खूपच बोलबाला झाला होता. त्यामुळे दिग्दर्शनही त्यालाच दिले होते. अचानक फोनची बेल वाजली. आळसावलेल्या हाताने मी रिसिव्हर उचलून कानाला लावला. हॅलो, मी म्हणाले. फोन बहुधा चैतन्याचा असावा. हॅलो, प्राजक्ता बोलते ना? पलीकडून विचारणा झाली. यस, आपण? मी सलील नानवटी. आम्ही एक नवा हिंदी पिक्चर प्रोड्यूस करतो. तुम्हाला घेण्याचा आमचा मानस आहे. मी एकदम हुरळले. तशा मी मराठी सिनेमात लहान सहान भूमिका केल्या होत्या, पण हिंदीत अद्याप एकही भूमिका केली नव्हती. माझं नाव कुणी सुचवले तुम्हाला? मी सावधगिरीने प्रश्न केला. मास्टर आनंदने. त्याचं म्हणणं हा आहे की तुम्हाला हिरोईन करावं. तो स्वतः हिरोचा रोल करणार आहे. मग साईन करण्यासाठी केव्हा येता? मी क्षणभर विचारात पडले. या सलील नानवटीचा स्त्रियांविषयीचा लौकिक काही चांगला नव्हता. मला थोडा विचार केला पाहिजे. मी म्हणाले. तुम्ही असं करा ना, या 15 दिवसात सॅमीची कॉन्टॅक्ट करा. अरे बेबी, तो सॅमीची तंगडी कशाला मध्ये गुंतविते? तू मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट कर. पिक्चर काय आजच फ्लोअरला जात नाही. 3-4 महिन्यात तो जाईलच. ठीक आहे, मी म्हणाले आणि रिसिव्हर क्रेडलवर ठेवला. काही क्षण मी सूत्र बसून राहिले. मला संधी आली होती, पण ती अशा माणसाकडून जो स्त्रियांच्या बाबतीत पूर्णपणे बदनाम होता. पण त्या गोष्टीला अजून वेळ होता. चैतन्य उद्या इथे परत येणार होता. आता तोही हिंदी पिक्चर डायरेक्ट करू लागला आहे. काय सांगावं, कदाचित तोही मला हिंदी सिनेमात नायिकेचा रोल देऊ शकेल. नाहीतरी प्रोफेशनल नाटकात त्याच्या दिग्दर्शनाखाली मी प्रथम नायिकेचा रोल केला होता. तर मित्रांनो, आजचा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.